या मेघदूत काव्यामधले पहिले जे 2 श्लोक आहेत ते आपण घेऊया. काय आहे मेघदूताची कथा? तर अलकापुरीचा जो राजा आहे कुबेर, त्या कुबेराकडे जे यक्ष आहेत त्यांना कामं वाढवून दिलेली आहेत. त्या एका यक्षाकडे काम असं आहे की ज्या वेळेला कुबेर हे महादेवाची पूजा करतात, त्या महादेवाची ते पूजा करत असताना त्यांना वेळेवर फुलं आणून देणं हे का यक्षाचं काम. आणि आमच्या प्रियेच्या अनुसंधानात असल्यामुळे तो ते काम विसरतो आणि ते काम विसरल्यामुळे कुबेर त्याला शाप देतात. ते त्याला सांगतात की ज्या प्रियेच्या अनुसंधानामध्ये असल्यामुळे तू हे तुझं काम केलेलं नाही आहेस, त्यामुळे तू तिच्यापासून 1 वर्ष दूर राहशील. आणि मग तो जो यक्ष असतो तो यक्ष कुठे जातो तर ते मेघदूताच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितले आहे. तर काय म्हणतात कालिदास? कश्चित् कांता विरह गुरुणां स्वाधिकारान् प्रपन्नः शापेन तस्कमित महिमा वर्षभोगेन भर्तुः यक्षश्चक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेषु स्निग्धक्षाया तरसु वसिते रामगिर्याश्रमेषु. ते कालिदास काय म्हणतात की कश्चित कांता विरह गुरुना. तर इथे पत्नीसाठी कांता हा शब्द वापरलेला आहे. तिथे पत्नी म्हटलेला नाही आहे, तिथे भार्या म्हटलेलं नाही आहे, तर तिथे कांता असं म्हटलेलं आहे. अत्यंत प्रिय असलेली अशी जी व्यक्ती आहे ती कांता आहे. ती केवळ त्याची पत्नी नाही आहे, ती केवळ त्याची भार्या नाही आहे, तर तिचं आणि त्याचं हे हृदयाशी हृदय हे मिळालेलं आहे. जणू काही यक्ष आणि त्याची प्रिया हे एकच आहे. म्हणून इथे त्यांनी ते कांता हा शब्द वापरलेला आहे. कश्चित कांता विरह गुरुणा. हा विरह कसा आहे? हा गुरु आहे, हा मोठा विरह आहे. आणि असा ज्या कांतेबरोबर ज्याचा विरह मोठा झालेला आहे तो यक्ष कशामुळे त्याला ही स्थिती प्राप्त झाली तर स्वाधिकारांत प्रमत्तः. त्याला जे काम केलं होतं ते काम त्याने केलं नाही म्हणून ते काम केलं तर चुकलेला तो कोण? यक्ष. आणखी कोण तो कसा आहे तर शापेन गमित महिमा वर्ष भोगेन वर्तुम. की त्याला शाप मिळालेला आहे. काय शाप मिळालेला आहे की त्याने वर्षभर या कांतेच्या पासून विरहत्वामध्ये राहायचं आहे. आता त्याला शाप मिळाला आहे. असा तो कोण तर तो यक्ष. यक्ष चक्रे असा तो यक्ष आला तर जनक तनया स्थान पुण्येद केशू. की ज्या ठिकाणी जनक कन्या म्हणजे सीता ती आपले स्नान करत होती आणि तिच्या स्नानामुळे जो भाग हा अत्यंत पवित्र झालेला आहे अशा भागामध्ये तो यक्ष आला. कसं ते स्थान? स्निग्ध छाया तरुषु वसती. की तिथे दाट झाडी आहे आणि त्या दाट झाड्यांमुळे एक छाया त्या ठिकाणी त्या झाडाची ही पसरलेली आहे. असं ते ठिकाण कुठलं तर रामगिर्याश्रमेषु. तर रामगिरी नावाचा जो पर्वत आहे त्या पर्वताच्या इथे जो आश्रम आहे तिथे तो यक्ष राहिला. असं त्या पहिल्या श्लोकामध्ये हे कालिदास म्हणतात. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात तर ते दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात की ज्याच्यामध्ये आपल्या कालिदास दिनाचा उल्लेख आलेला आहे तो म्हणजे आषाढाचे प्रथम दिवस आहे. तर दुसऱ्या श्लोकामध्ये कालिदास काय म्हणतात तस्मिन् दंद्रौ कचित बला विप्रयुक्तः सकामी नित्वा मासान् कनकवलय ब्रह्मरिक्तः प्रकोष्ठः. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमालिष्य सानु वप्रक्रीडा
परिणित गज प्रेक्षणीयम तदर्श तह तस्मिन् तंद्रौ कथिचित बला विप्रयुक्त सकामी. आता कसा आहे की जो स्वस्त्रीपासून स्वतःच्या कांतेपासून स्वतःच्या पत्नीपासून ज्याचा वियोग झालेला आहे असा हा यक्ष त्याची काय स्थिती झाली आहे